नमस्कार मंडळी, विदर्भ आवाजमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण एक असं व्यक्तिमत्व घेऊन येत आहोत जे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत आहेत, ज्यांनी अनेक तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांच्या आयुष्याचं सोनं करण्यास त्यांना मदत केली आहे. विविध सामाजिक संघटनांमध्ये जे पदावर आहेत आणि उमरेड शहराच्या विकासात म्हणा किंवा तरुणांना रोजगारीतेकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे, सिंहाचा वाटा आहे. तर अशीच एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी तुमची भेट घडवून देतो. तर आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री अनिलजी गोविंदानी. नमस्कार. नमस्कार. आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. सर, आपला अल्पसा परिचय द्यावा आमच्या प्रेक्षकांना. मी अनिल कुमार गोविंदानी मागील अनेक वर्षांपासून उमरेडलाच वास्तव्यात असतो. मूळचा उमरेडचा आणि आपल्या सगळ्यांची परिचय हे माझं भाग्य आहे. मागील 40 वर्षापासून विविध सामाजिक संघटनांशी निगडीत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेम आणि आशीर्वादाने जे काही समाजासाठी करणं शक्य असतं ते करण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत असतो. सर, नुकतंच आपल्या एका संघटनेचा दशकपूर्ती सोहळा संपन्न झाला आहे. बरोबर. त्या संस्थेचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात. तर त्या संस्थेबद्दल काय सांगाल आपण? उमरेड फाउंडेशन म्हणून एक युथ एनरिचमेंट इनिशिएटिव्ह असं आमचं नाव असतं. म्हणजे तरुणांना योग्य दिशा आणि तरुणांच्या सामाजिक बांधिलकीला अधिक प्रखर करण्याचं आमचा उद्देश असतो. आणि साधारणतः येणाऱ्या प्रतिपदेला आमच्या संघटनेला 11 वर्ष होतील. मार्च 15 मध्ये ही संघटना सुरू झाली आणि तुम्हा सगळ्यांच्या उमरेडकरांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने अनेक वर्षांपासून कार्य करण्याचा प्रयत्न आहे. सर, काय उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही ह्या संघटनेची स्थापना केली? आपण बघतो अनेकदा असं म्हटलं जातं की आजची तरुणाई ही भरकटलेली तरुणाई आहे, पण आम्ही त्याचा सकारात्मक भाग पाहतो की तरुणाई तिला दिशा देण्याची गरज जरी असली तरी तरुणाईमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आणि अनेक असे चांगले युवक असे असतात की ज्यांना कुठल्याही सामाजिक दायित्वाला पूर्ण करण्यासाठी किंवा सामाजिक बांधिलकीला पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट फ्लोअर नसतो. त्यामुळे तो उद्देश मुळात मनाशी ठेवून व्यक्ती निर्माण, व्यवस्था परिवर्तन, समाज परिवर्तन या तिन्ही गोष्टीला जर युवकांचा हातभार लावायचा असेल तर ते केवळ एका चांगल्या युवक संघटनेच्या आधारे होऊ शकते. म्हणून या संघटनेची मुहूर्तमेळ आम्ही 2015ला रोवली. अच्छा. आपण या संघटनेच्या माध्यमातून काय काय कामं करीत असतो? कुठली समाजकार्य आपण पार पाडतो? याला विविध जनोपयोगी कार्य असा विविध अंगी कार्य आपली आहेत जे आपण सांगू शकतो की आमच्या संघटनेचा करण्याचा एक छोटासा प्रयत्न असतो. त्यामध्ये मग तरुणांसाठी असलेली सांस्कृतिक, बौद्धिक आणि क्रीडा क्षेत्राची कामं असोत, म्हणजे स्पर्धा आणि विविध कामं असोत, ज्येष्ठांपासून ते बालकांपर्यंत होणारे विविध कार्यक्रम, महिलांच्या सक्षमीकरणाकरता अनेक कार्यक्रम, त्यानंतर मुख्यत्वे जे तरुण मुलं आहेत त्या तरुण मुलांना स्वावलंबन आणि या दृष्टीने काही होऊ शकतं का तो एक प्रयत्न. विद्यार्थी दशेत अनेक लोकांना आर्थिक निकड असती, त्या होतकरू पण गरजू मुलांसाठी मागील 11 वर्षात आपण 140 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना स्कॉलरशिप प्रदान केलेल्या आहेत. अशी अनेक कामं आहेत. मुख्यत्वे काही कामं ज्याचा उल्लेख मोठ्या प्रमाणात करता येईल तो असा आहे की मागच्या 11 वर्षामध्ये साधारणतः 28 रक्तदान शिबिरातून 3962 रक्त युनिट आपण संकलित केलेले आहेत की समाजात त्या प्रकारची एक रक्तदान आणि मरणोत्तर नेत्रदान ही चळवळ अधिक सुदृढ करण्यास ती मदत मोलाची झालेली आहे. त्याचप्रमाणे पब्लिक शाळा येथे विद्यार्थिनींसाठी स्वखर्चातून संस्थेने स्वच्छतागृहाचं बांधकाम तो आमच्या संघटनेचा 11 वर्षाचा माइलस्टोन असा ठरेल. उन्हाळ्यामध्ये अनेक बाहेरगावची लोक येतात, त्या लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण असते, त्यासाठी विविध ठिकाणी जिथे गरज असते तिथे प्याऊ उभारणं हा सुद्धा एक महत्वाचं काम आपण 10 वर्षात म्हणता येईल. अशी अनेक वेगवेगळी कामं आहे ज्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आपण सर्वसामान्य गोरगरिबांना रुग्णसेवा देण्यासाठी पण काही योगदान करता याच्या माध्यमातून? अनेक स्वास्थ्य चिकित्सा शिबिरं घेऊन मोफत औषधींचं वितरण आणि त्या लोकांना पुढे डायग्नोसिस झाल्यानंतर पुढच्या हॉस्पिटल्सना रेफर करणं आणि तिथे चांगली वैद्यकीय मदत त्यांना कमी खर्चात आणि काही ठिकाणी निशुल्क मिळवून देणं हा सुद्धा आमचा म्हणजे एक मुख्य काम असतं, मुख्य उद्देश असतो. त्या संदर्भात सिकल सेल आणि थॅलेसेमिया ही जी
पेशंट्स असतात, बालक असतात, त्यांना मोफत रक्तदान, मोफत रक्त पुरवठा हे सुद्धा अनेक रक्तपेढ्यांच्या मदतीने आपल्याला म्हणजे सांगता येईल, उल्लेखाने सांगता येईल की असं केलेलं आहे. जेव्हा अवघ्या जगावर महामारीचं संकट होतं कोविड-19, त्यावेळेस सुद्धा आपण उंबरेडकरांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. सतीश, असं आहे की शेवटी आपण समाजात राहतो आणि या समाजाचं देणं लागतो, ही जर भावना ठेवली तर आपली केलेली मदत ही मदत नाही, तर ते आपलं कर्तव्य आहे. ते आमचं दायित्व आहे. कोरोनाच्या काळात फूड किटचं वितरण असो, म्हणजे रोजंदारी मजूर असतात जे ज्यांना त्यावेळेला स्थलांतराचा मोठा प्रॉब्लेम होता, त्यावेळेला त्यांच्यासाठी स्थलांतराची व्यवस्था, त्यांच्यासाठी अन्न भोजनाची व्यवस्था करणं, आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचं जे पेशंट्स, जे रुग्ण हॉस्पिटल्समध्ये ऍडमिटेड होते, त्या लोकांना प्लाझ्मा थेरपीसाठी प्लाझ्माचे आपण यावेळेला तिथे लाईफलाईन रक्तपेढी असो, परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी असो, यांच्या माध्यमातून प्लाझ्मा संकलनाचं एक मोठं काम आणि त्यांना देण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रोव्हाइड करणं, बायसेप मशीन्स प्रोव्हाइड करणं, या प्रकारची कामं कोविड सेंटरला जी काही आम्हाला त्यावेळेला गरज वाटली ती सगळी कामं करण्याचा आपण प्रयत्न केला संस्थेच्या माध्यमातून. अच्छा.